जेवढी ताकद भरती होताना लागते तेवढ्यापेक्षा जास्त ताकद ही नोकरी करताना लागते. सातारा सैनिक फेडरेशन जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम. रिसवडगावचे सुपुत्र रज्जाक सिराजुद्दीन मुल्ला 26 वर्षाच्या देशसेवेचा सेवापूर्ती सोहळा सर्वांच्या साक्षीने संपन्न. संपूर्ण रिसवड गावातून भव्य मिरवणूक. रज्जाक मुल्ला यांच्यावर देवदेवतांसह थोर मोठ्यांच्या आशीर्वादाची उधळण आणि आपल्या सतर्कतेने घेतलेला त्याचा हाच महत्त्वपूर्ण आढावा. 1998 मध्ये शिपाई म्हणून आर्मीमध्ये भरती झाले ACP नायब सुभेदार रज्जाक मुल्ला आज जुलै 2024 रोजी या पदातून ते आज आपल्या कर्मभूमीतून जन्मभूमीमध्ये ते सुखरूप परतलेले आहेत. आणि आज आपण इथं पाहू शकता की त्यांची इथं मिरवणूक काढलेली दिसत आहे आणि त्यांच्यावर देवदेवतांसह थोड्या मोठ्यांच्या आशीर्वादाची उधळण देखील होताना दिसत आहे. आणि संपूर्ण हे रिसवडगाव आज आनंदामध्ये न्हावून गेले आहे, कारण त्यांच्या गावचे सुपुत्र रज्जाक मुल्ला हे देशसेवेतून आपल्या कर्मभूमीमध्ये सुखरूप परतलेले आहेत. आणि आता आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया की या 26 वर्ष कशी गेली आणि अंगावर रोमांच आणणारे, अंगावर काटे आणणारा हा प्रवास अगदी कसा होता. सर, आपण 26 वर्षाची सेवा पूर्ण केलेली आहे, काय प्रतिक्रिया? प्रथम 26 वर्ष पूर्ण करून आपल्या मातृभूमीमध्ये सुखरूप आलो आहे. मला सांगायचं असं वाटतं की 26 वर्ष माझं असंही निघून गेलं, मला माहिती पडलं नाही. मला एक महत्त्वाचा प्रश्न पडला की आर्मीमध्येच का जावं वाटलं? अदरही कोणत्या पण नोकऱ्या आहेतच की आपल्यासमोर, परंतु तुम्ही आर्मीचाच ही का केस सिलेक्ट केला, ऑप्शन का सिलेक्ट केला? तुमच्या मनामध्ये इच्छा जागृत झाली की तुम्ही या आर्मीमध्ये जाणार, काय सांगा? आर्मीमध्ये मला लहानपणापासून माझं एक स्वप्न होतं, सर्व्हिस करीन तर मी आर्मीमध्येच करीन. तर 2000च्या अगोदर अशीही स्थिती होती की आर्मीकडे थोडंसं धोकादायक म्हणून बघितलं जाईल की आर्मीमध्ये गेलेला माणूस नक्की परत येईल का नाही याची शाश्वती पण नसायची. तरी सुद्धा मग कुटुंबाचा प्रतिसाद कसा होता, काय सांगाल? असं मला सांगायचं वाटतं की मरण हे कुठंही येऊ शकतं आहे, त्यामुळे मी मरणाकडे मी कधी म्हणजे भेलोही नाही, कारण म्हणलं जायचं तर आर्मीमध्येच जायचं. हा माझा लहानपणापासून मोठा एक उद्देश होता आणि माझं मोठं स्वप्न होतं. कुटुंबाने कसा प्रतिसाद दिला, काय सांगाल? कुटुंबाने माझा भरपूर साथ दिला आहे. माझे वडील अनपढ होते, आई बी अनपढ होते, म्हणून मी जास्त करून म्हटलं जी करायचं ती आपण आपल्यालाच स्वतःच्या पायावर मला उभं राहून काहीतरी देशासाठी किंवा आपल्या गावचं नाव रोशन करण्यासाठी मी आर्मी या क्षेत्राकडे जास्त वळण मारलं आहे. सर, आत्ता आपला सेवानिवृत्तीचा काळ म्हणजे सुरू होतोय, तुमची काही राहिलेली स्वप्न असतील तर असं एखादं काही स्वप्न राहिलंय का ते तुम्ही पूर्ण करायला आहे? आज अख्खा महाराष्ट्र आपल्याला पाहतोय, मग तुमचं असं सेवेत असताना एखादी आशा राहिली आहे का की आता मी मला पूर्ण करायची आणि ती कोणती, काय सांगाल? अशी काही इच्छा राहिली नाही, कारण मी भरपूर 26 वर्ष ड्युटी करून आलो आहे. मला अतिशय आनंद वाटत आहे की मी 26 वर्ष पूर्ण करून आपल्या या मातृभूमीकडे मी सुखरूप आणि आपल्या सेपवन या म्हणजे कॅटेगरीमध्ये आलो आहे. तर एखादा अंगावर रोमांच आणणारा किंवा अंगावर काटे आणणारा एखादा प्रसंग आपल्या सतर्कतेच्या प्रेक्षकांशी शेअर करा. जम्मू साईड किंवा श्रीनगर साईडला मतलब हर मोसममध्ये किंवा बर्फामध्ये दिवस काढणं ही मतलब एक चॅलेंज आहे, कारण आर्मीची ड्युटी या एवढी म्हणजे मनात असलं तर काही वाटत नाही मला, पण आर्मी ड्युटी खरंच चांगली आहे. आणि मी सर्वांना सांगून, नवीन पिढीला सांगून इच्छितो की आपण ही आर्मीकडे जास्त ड्युटी मतलब भरती होण्याची एक हे आहे. 26 वर्षामध्ये असा एखादा प्रसंग तो अंगावर असा रोमांच खडे करेल किंवा रोंगटे खडे करेल असा एखादा प्रसंग आठवतो का प्रत्येक दिवसच अंगावर काटा आणणारा होता, काय सांगाल? असं तर काय नाही, असं काय सांगायचं म्हणजे प्रत्येक दिवसच धोक्याचा असतो तिथला, करत धोक्याचाही समजतो. आत्ताच सांगितलं सरांनी की मी त्यांना विचारलं होतं की एखादा असा अंगावर रोमांच आणणारा किंवा अंगावर काटे आणणारा एखादा प्रसंग आहे का? नाही, पूर्ण आर्मीचे 26 वर्षातील प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा त्यांच्यासाठी अंगावर काटे आणणाराच होता. आणि सतर्क प्रेक्षक एवढ्या काटे आणणाऱ्या परिस्थितीमधून सुद्धा ते आज सही सलामत सुखरूपपणे त्यांच्या कामावरील निष्ठेमुळं आज इथं ते आलेले आहेत, सेवानिवृत्त झाले. याच्याकडे वेळच वेळ आहे. 26 वर्ष तुमची वयाची नोकरीची झाली, पण आता जेवढी राहिलेली तुमच्या आयुष्यात आलेली तेवढी अजून वर्ष जे राहिलेले आहेत त्यासाठी समाजसेवेला किती वेळ देणार, काय काय करणार, काय काय मनसुबे रचलेत, काय काय प्लॅनिंग केलेलं आहे, काय सांगाल? समाजसेवेसाठी मतलब मुलांना आम्ही सांगितलं की आर्मीमध्ये जाणं चांगलं आहे. असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषापाठीमागे
एक स्त्री असते त्याच्या पत्नी आलेल्या आहेत, पत्नी म्हणून आता 26 वर्षे पूर्ण राहिली आहेत. सही आत्मर वाटतं आणि 26 वर्षामध्ये अगदी कोणतीही दुखापत न होता अगदी सही सलाम परमेश्वराच्या कृपेने आलेले आहेत, की भगवंताच्या कृपेने आज घरी आलेले आहेत सुखरूपपणे. काय सांगू, काय वाटतंय? आनंद वाटतोय. अगदी 26 वर्ष त्यांच्यासोबत होता की नव्हता? काय कुठे कुठे होता? दिल्लीमध्ये, आसाममध्ये होता. रिसवड गावचे सुपुत्र की ज्यांच्या नावामुळे रिसवड गावाला 4 चांद लागलेले आहेत आणि हे रिसवड गाव संपूर्ण शोभायमान झालेले आहे त्यांच्या कर्तृत्वामुळे, त्यांच्या दातृत्वामुळे आणि त्यांच्या देशसेवेच्या कर्तव्यामुळे. आणि आज त्यांनी सेवानिवृत्ती घेतलेली आहे. रिसवडच्या सुपुत्रांचं नाव आहे आदरणीय आयुष्यमान ACP नायब सुभेदार या पदावरून निवृत्त होत आहे श्री रज्जाक सिराजुद्दीन मुल्ला. आत्ता माझ्यासोबत आहेत श्री आयुष्यमान श्री रज्जाक सिराजुद्दीन मुल्ला यांच्या आई आहेत मासाहेबा इथं माझ्यासोबत. जाणून घेऊया आपण त्यांच्या प्रतिक्रिया. मला असं म्हणायचं आहे आई की तुमचे जे चिरंजीव आहे मुल्ला सर याच्यामध्ये होते, आर्मीमध्ये होते, तर तेव्हा तुम्हाला TV ला वगैरे नाही का बातम्या दिसतात, काही जवान शहीद झालेले आहेत, काहींचा अपघात झालेला आहे. मग अशा बातम्या तुम्ही सुद्धा बघत होता बरोबर? मग त्यावेळी तुम्हाला काय वाटलं तुमच्या मुलाविषयी? काय वाटलं? वाईट वाटत होतं. वाईट वाटत होतं. एक मनामध्ये काळजी वाटत होती, काळजी वाटत होती. बरोबर आहे, काळजी वाटणी साहजिकच आहे. आईचं काळीज म्हटलं की एक त्याची वेगळीच आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. असं म्हटलं जातं जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाची उद्धरी. आणि खरोखरच इथं आईसाहेबांनी सांगितलेलं आहे की मला त्यावेळी खूप वाईट वाटत होतं. अगदी नको नको ते मनामध्ये विचार येत होते, परंतु त्यावर मात करून सेवेची 26 वर्षे पूर्ण करून मुल्ला सर इथं विराजमान झालेले आहेत आणि त्यांची सेवानिवृत्ती सुद्धा संपन्न होत आहे. रिसवड आज या ठिकाणी रिसवड गावचे सुपुत्र ACP नायब सुभेदार रज्जाक सिराजुद्दीन मुल्ला आर्मी मेडिकल कोर्स यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रथम नागरिक सौ नंदा संभाजी काटकर, सरपंच ग्रामपंचायत रिसवड, तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य श्री प्रशांत कदम, माजी सैनिक महाराष्ट्र शासन, अमृतवीर जवान सन्मान अभियान कराड तालुका प्रतिनिधी व अध्यक्ष सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन व सुभेदार सदाशिव नागणेसाहेब, शहापूर गावचे सुपुत्र माजी सैनिक नागणेसाहेब, मान्यवर व सर्व जनसमुदाय. आजचा हा कार्यक्रम ACP नायब सुभेदार रज्जाक सिराजुद्दीन मुल्ला यांच्या निवृत्तीबद्दल आयोजित केला होता. भारत माता की जय. जाणार काय, भरती होणार काय, आवाज आला पाहिजे. ते जिथून रिटायर झालं तिथपर्यंत आवाज गेला पाहिजे का नाही? जय हिंद, भारत माता की, भारत माता की. रज्जाक मुल्ला साहेब यांनी AMC कोरमध्ये आपल्या आयुष्यातील बहुमोल असा वेळ या भारत देशा सीमेच्या रक्षणासाठी आणि भारत मातेच्या सेवेसाठी दिला. काटकर मॅडम आणि आजी माजी संघटना रिसवड यांनी माझा छोटासा कार्यक्रम पार पाडल्याबद्दल मी त्यांचा आभार. आणि ग्रामस्थ रिसवडातील ग्रामस्थ आपला बहुमूल्य वेळ काढून हजर राहिल्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार आहे. आणि छोटंसं मी खतम करतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. जय हिंद, भारत माता की जय. आज खरोखर आनंद आहे की रज्जाक मुल्ला हे AMC कोरमधून आपल्या सर्व्हिसची भारत मातेसाठी 26 वर्ष अखंड सेवा करून ते ACP नायक सुभेदार पदावरून आज सेवानिवृत्त होत आहेत. आणि त्यांच्या गावातील आजी माजी सैनिक संघटना रिसवड आणि या गावच्या प्रथम नागरिक काटकर मॅडम आणि ग्रामपंचायत सर्व संस्था गावातील सर्व मान्यवरांच्या वतीनं आज सेवानिवृत्ती सोहळा साजरा होतो आहे. खरोखरच आमच्या सैनिकांमध्ये एक उत्साह आहे की अशाच पद्धतीनं गावच्या ठिकाणी आज सेवानिवृत्तीचा सोहळा साजरा झाला
तर नक्कीच येणाऱ्या काळात देशासाठी या तरुणांमध्ये एक जागृती निर्माण होईल आणि देशासाठी सेवा करण्याची संधी या तरुणांमध्ये निर्माण होईल. की भरती होण्यापेक्षा जास्त ताकद ही नोकरीमध्ये असताना लावावी लागते. काय सांगाल याविषयी? भरती होताना एक फिजिकल असते नॉर्मल, परंतु सैनिक भरती झाल्यानंतर त्याला ते रोजच ती गोष्ट करावी लागते. सकाळची PT असेल, त्याला म्हणजे त्याचा रोडमार्च असेल किंवा अन्य ट्रेनिंग असेल जे त्याला कायमच करावं लागतं. कारण त्याची ताकद 15 वर्ष असेल, त्याची सेवा असेल 17 वर्ष असेल, 22 वर्ष असेल, 27 वर्ष असेल, 24 वर्ष किंवा 36 वर्ष असेल, 32 वर्ष असेल. अशी सेवा करत असताना तो त्याच्या कुटुंबापासून हा दूर राहतो. त्याचे आई वडील असतील, त्याची पत्नी असेल, त्याची मुलं असतील. वर्षातून 2 महिने एक सुट्टी मिळते आणि 30 दिवस ही कॅज्युअली असते. त्याचा असणारा प्रवास एक 9 महिन्याचा हा अखंड भारत मातेच्या सेवेसाठी जातो. ही परंपरा ह्या गावानं, ह्या संघटनेनं चालू ठेवावी असे मी विनंती करते. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाही, रज्जाक मुल्ला यांना खूप खूप शुभेच्छा आमच्या संघटनेतर्फे आणि गावात. मेडिकल कोर भारतीय सेना यांच्यातून प्रदीर्घ 26 वर्षाची सैन्य सेवा पूर्ण करून ते आज रिसोड गावी आपल्या मायभूमीत परतलेत. त्या निमित्ताने हा कार्यक्रम आम्ही राबविला होता आणि तो कार्यक्रम आत्ता आम्ही काही वेळापूर्वीच संपन्न झालेला आहे. तसेच आजी माजी सैनिक संघटना रिसवड यांच्यातर्फे मी ACP नायब शिबदार रजाक सिराजुद्दीन मुल्ला यांना खूप साऱ्या त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. हिम्मत से जो कोई चले धरती हिले कदमों तले क्या दूरी. आणि या संपूर्ण स्पेशल रिपोर्टसाठी मुख्य संपादक विराट कदमसह कॅमेरामन विशाल भिशेसह सतर्क इंडिया न्यूज संतोषी जगदाळे. पाहत राहा सतर्क इंडिया न्यूज, प्रत्येक पाऊल लक्ष देतच.